तशा, म्हणजे ओमीचं बारसं होतं ना तेव्हा ह्यांनी केले होते माझ्यासाठी. तुला आवडल्या ना? नाही तर मग आपण नवीन करू. छान आहेत, प्रिटी आहेत खूप. थँक्यू मम्मी. ऑसम एटीपी. वेडिंगच्या फर्स्ट डेलाच गोल्डच्या बँगल्स मिळाल्यात. आता रोज एक एक ज्वेलरी घटव. आज बँगल्स, उद्या नेकलेस, परवा इयरिंग्स, मग मस्त हार. अगं बस बस बस, किती पुढे जाशील? नाही म्हणजे किती वेळ त्या भांगड्या बघत बसणार आहेस? तुझ्यासाठीच आहेत त्या. सॉरी ते मला ना बिलीव्हच नाही झालं की मम्मींनी मला गिफ्ट केल्या. थँक्यू सो मच. जे बांगड्यांसाठी नाही, तुम्ही मला ऍक्सेप्ट केलं म्हणून थँक्यू. मम्मी पाया पडते. सुखी राहा, सुखाने संसार करा. आता सईचा पण आशीर्वाद घे. तुझी मोठी बहीण तर ती आहेच, आता जाऊबाई सुद्धा आहे. मी तोंड गोड करायला काहीतरी घेऊन येते ना. काय ग, पडतेस ना पाया? माय फूट. मी तुझ्या पाया पडू? ह्या बँगल्स बघतेस ना सई, माझ्याच हातांसाठी बनल्यात ना. हो, छान दिसतील तुझ्या हातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकेकाळी आईंनी पण ह्या बांगड्या वापरल्यात आणि ह्या बांगड्या तुला मिळणं म्हणजे खूप मोठा मान आहे. त्यामुळे ही जबाबदारी आहे तुझ्यावर, ती व्यवस्थितपणे पार पाडशील. मान, जबाबदारी, हे असे हेवी वर्ड्स वापरले की तू काहीतरी फार फिलॉसॉफिकल वगैरे बोलली असं वाटतं का तुला? फिलॉसॉफर नाही होणार तू सई. सईच आहे, सईच राहणार, कळलं ना? हा विचार कर, आत्ता फक्त बँगल्स दिल्यात माझ्या हातात, हळूहळू तुमच्या अख्ख्या घराच्या किल्ल्या पण तू माझ्या हातात देणार आहे. ड्रीम कम्प्लीट होणार आहे माझं आता. वेडीस का ग तू? काय बोलतेस हे? आईने एवढं प्रेमाने आज तुला बांगड्या दिल्यात ना, एवढा आशीर्वाद दिला तुला. आणि आपली माणसं जेव्हा आशीर्वाद देतात, प्रेमाने वागतात ना, हीच आपली खरी संपत्ती असते. आणि तू काय म्हणतेस? तुला तिजोरीच्या चाव्या हव्यात? अंजली, खरंच तुझ्यासारखी विचारांनी गरीब असलेली मुलगी ना मी आजपर्यंत पाहिली नाही. तू ना उगाच मला लेक्चर द्यायचं नाही. आणि गरीब मी नाही, गरीब तू होणार आहेस. तुला जसं रस्त्यावर का की हा कटोरा देऊन सांभाळ. आणि सुधारली नाहीस ना तर वाईट वेळ माझ्यावर नाही, तुझ्यावर येणार आहे. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये कधीच फूट पाडू शकणार नाही. चॅलेंज देतेस तू मला? वाव, आय जस्ट लव्ह चॅलेंजेस. चॅलेंज एक्सेप्टेड. हा विचार कर, आत्ता फक्त बँगल्स दिल्यात माझ्या हातात, हळूहळू तुमच्या अख्ख्या घराच्या किल्ल्या पण तू माझ्या हातात देणार आहे. ड्रीम कम्प्लीट होणार आहे माझं आता. काय करू, सगळीकडून अडकल्यासारखं वाटतंय. अंजलीच्या वागण्यावरून स्पष्ट कळतंय की तिला फक्त जहागीरदारांच्या संपत्तीमध्ये इंटरेस्ट आहे. यापुढे ती तिची नाटकं सुरूच ठेवणार आहे. आणि तिच्या मनमानीला आळा घालायला गेले तर ती लगेच मामीला सांगणार, आणि मामी काय करणार तर आईला त्रास देणार. पण अंजलीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर ती आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा तर घेतच राहणार आहे.
आणि त्यात भैरवी मॅडम आहेच, तिला हवी ती मदत करायला. पण ह्या सगळ्यामध्ये ना बिचारा ओमी भरडला जाणार आहे. कशी बाहेर पडू या कोंडीतून? असा काहीतरी उपाय सुचवला पाहिजे की ज्याने अंजलीला मामीकडे तक्रार करायला काही जागाच राहणार नाही. नाही म्हणजे किमान आईचा त्रास तरी वाचेल. आता अंजलीला वळण कसं लावायचं ना, याचा उपाय सुचवायलाच हवा. सुचलं. उद्यापासून अंमलबजावणी सुरू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली नाही? नीट झाली. तुम्ही कधी उठलात? मगाशीच. हे लिहायचं होतं ना. काय आहे? हे काय आहे? सव्वाशेर होण्याचा तोडगा शोधलाय ना, तो लिहितीये. काय होण्याचा? म्हणजे सव्वाशेर. अंजली स्वतःला शेर समजते ना, म्हणून. व्हॉट? देवांश, ही ना म्हण आहे, शेरा सव्वाशेची. ओके, पण नक्की काय करणार आहात तुम्ही? सगळं काही मी तुम्हाला सांगेल. आधी तुम्ही जा, आवरा, फ्रेश व्हा. तोपर्यंत मी खाली जाते. अहो पण अरे पण काय जरा थोडं तर सांगा नीट. सांगते, सगळं काही सांगेल खाली गेल्यावर. तुम्ही जा आता, आवरा पटकन, मी आले. ओ हॅलो, ओ ओ ओ ओ मिसेस जागीरदार. अहो काय सकाळी उठल्या उठल्या काय सरप्राईज देतो? वहिनी, तुला अजून पोहे देऊ? अहो चहा कुठे आहे वंस? चहा पोहे खायचेत मला. काय आता मळ्यात जाणार आहे चहाची पानं तोडायला? नाही अगं, ठेवलाच आहे. आणते मी. आणा लवकर. सकाळ सकाळ तर चहा लागतो. अगं ललिता, तू निवांत खात काय बसलीयस? मग उपास करू आता? आपल्याला जायचंय. कुठे जायचं आपल्याला? जहागीरदारांकडे. अगं काल सांगितलं होतं ना तुला, आपल्या पोरींनी जे काही पराक्रम केलेत ना, त्याबद्दल जहागीरदारांची माफी नको मागायला? अरे देवा, का आगाऊपणा करायचा असतो या माणसाला. आता हे जहागीरदारांकडे गेले तर जहागीरदार म्हणतील जा घेऊन तुमच्या पोरीला. मग काय करायचं? नाही, असं होऊन चालणार नाही. मग कसला विचार करतेस? चल आटप लवकर, तुझं खा पटकन आणि चल निघू आपण. काय गरज नाही तिकडे जायची. काय? त्या मूर्ख मुलीने आपलं नाक कापलं तेवढं पुरेसं नाहीये का? अजून तिकडे जाऊन अपमान करून घ्यायचा त्या जहागीरदारांकडे जाऊन. डोकं ठिकाणावर आहे का? कालपर्यंत त्या अंजलीला जहागीरदारांची सून करायची म्हणून स्वप्न बघत होतीस ना, आता काय झालंय? आता झाली ना ती सून त्यांची, मग तरी तुला यायचं नाहीये? हे बघत होते मी मोठमोठी स्वप्न की माझी लेक जहागीरदारांची सून होईल वगैरे, पण त्यानंतर मुलीची आई म्हणून माझा मानपान होईल असंही स्वप्न बघत होते मी. पण काय घडलं? प्रत्यक्षात आपल्या लेकीने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही कुठे. पण तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे जावंच लागेल. काय आयुष्यभर तोंड लपत फिरणार आहेस? अहो फिरे, मी काही करेन हो. एकदा म्हंटल ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं. नक्की ठरलंय तुझं? हो. ठीक, मग मी एकटा जाईनच त्यांच्याकडे. नाही, तू जरी लाच सोडली असलीस ना तरी मला आहे, त्यामुळे मला जहागीरदारांकडे जाऊन त्यांची माफी मागावीच लागेल. काय वाटेल ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तिकडे गेलात आणि जर ते जहागीरदार म्हणाले घेऊन जा तुमची मुलगी तुमच्या बरोबर, तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेवा. ताई चल माझ्या बरोबर जहागीरदारांकडे. अहो आता तुम्ही त्यांना कशाला घेऊन जाताय? इथे घरात काम आहेत ती कोण करणार? देवानी 2 हात दिलेत ना आपल्याला, हा? तर कधीतरी वापर करा त्याचा. अहो चल ग ताई. अरे अहो तुम्ही जाताय कशाला पण? जा 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 भाऊ बहीण जा, नुसते फिरत बसा.
गावभर आणि काम सोडायचं की आवा. अगो बाई, गेलाच हा माणूस. तर काय गोंधळ घालतोय तिकडे कोणच ठाऊक. यांना ना ते टाळच दिले पाहिजे आणून. दिवसभर कुटत बसले ना म्हणजे हे असलं काही डोक्यात येत नाही. अरे देवा, चहाच पिते म्हणजे काहीतरी सुचेल मला. अंजली, देवी आई, अंजलीमुळे या घरात रोज वाद होताना मी नाही बघू शकत. काही करून मला तिला वळण लाभावंच लागेल. एका सुनेचं काम असतं घर बांधून ठेवणं, आणि हे तिच्या डोक्यात शिरायलाच हवं. आणि त्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहणार आहे. मला खात्री आहे, या प्रयत्नांना तू नक्की यश देशील. माझ्या पाठीशी कायम उभी राहशील. मला माझ्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी बळ द्याय. भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी भारी पडलो आता संकट निवारी सई, काय चाललंय तुमचं? हा, एवढ्या जोराजोरच का अर्थ लावलाय तुम्ही? काय काय हा? यार गुड मॉर्निंग. कसली डोमलाची गुड मॉर्निंग, बॅड मॉर्निंग आहे यार. कसला आवाज आहे हा? अच्छा, ते अगं काही नाही, मम्मा किंवा बहिणींना पूजा करत असतील. त्यांना ना सकाळी सकाळी भक्तिगीत लावायची सवय आहे, त्याच्यामुळे. नॉनसेन्स, त्यांना सांग ना त्यांच्या पुरतं लावा. ऍक्च्युली इतक्या मोठ्याने कधी लावत नाहीत ते. आजच का लावलंय काय माहिती. आज मी आली ना, झोप मोड करायची माझी. और अख्ख्या घराची झोप मोड केली यार या सगळी. नाही, फक्त तुझी झोपमोड झालीये. आय मीन की घरचे लवकर उठतात ना, त्यामुळे फक्त तुझीच झोपमोड झाली आहे. आता ऐक ना, तू उठलीस तर आवरणं पटकन, आपण खाली जाऊया. खाली का? आपण एवढं सकाळी सकाळी खाली? अगं असं काय करतेस तू? सून आहेस आता जहागीरदारांची. तू जर अशी लेट उठलीस ना तर मम्माला आवडणार नाही ग. तुला माहितीये, त्यांना ना काहीच आवडणार नाही. मी शिरा बनवला, त्यांना नाही आवडला. आपण वेडिंग केलं, त्यांना नाही आवडलं. आता मी झोपले तरी त्यांना नाहीच आवडणार आहे. ओंकार, तुला माहितीये का किती स्ट्रेस मध्ये आहे मी? मला झोप नव्हती लागत माहितीये. आता सकाळी सकाळी कुठे माझी शुगर झोप सुरू झाली होती आणि हा आवाज. ओंकार, म्हणजे मी तुमच्या घरात झोपायचंच नाहीये का? अगं तसं नाहीये. काय, मम्मा आणि बहिणींना लवकर उठतात ग, आणि तू पण जर लवकर उठलीस ना तर मम्माला आवडेल आणि तुम्हालाच एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायला वेळ मिळेल ना.
आणि मम्माला ना हळूहळू तुझी चांगली साईड पण दिसेल आणि बहिणीला तुझ्या विरुद्ध तिचे कान भरताच येणार नाही. प्लीज ना थोडं लवकर उठायला शिक ना आता. ओके फाईन, येते मी. थँक्यू. उठ आता, माझी ओढणी दे. हो नाही यार, हे रोज रोज नाही उठणार आहे ओंकार. हो हो. मस्त झाली ना आज पूजा. नाही म्हणजे देव असे खडबडून जागे झाले असतील आज आरती ऐकून. काय रे नाही नाही सई, पण मला मात्र खूप आवडलं. आज बऱ्याच दिवसांनी आपल्या घरात अशी वाजत गाजत आणि प्रसन्न सकाळ झालेली आहे. ऍक्च्युली बरोबर. नाही पण मला अजून पण या सगळ्या मागचं ओकेजन नाही कळलं. देवांना नाही, आपल्या घरातल्या माणसांना जाग करण्यासाठी ही पूजा केली आहे. ओके ओके. या असं आहे. चला. गुड मॉर्निंग अंजली, ओमी. गुड मॉर्निंग. झाली ना झोप? हो झाली ना. आई, मी काय म्हणते, आता नवीन सून आपल्या घरी आली आहे ना, तर तिला आपण आपल्या घरातल्या रीतिरिवाज परंपरा शिकवायला हव्यात नाही का? हो, त्या तर शिकवायलाच हव्यात. हो, मग उद्यापासून देवपूजा अंजली करेल, चालेल? अंजलीला? नाही म्हणजे मी जेव्हा सून म्हणून या घरी आले तेव्हा देवपूजेची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली होतीत ना, मग आता नव्या सुनेला सुद्धा हा मान मिळायलाच हवा. हो, खरंय तुझं. अंजली, उद्यापासून पूजा तूच कर. फक्त सकाळी 7च्या आत पूजा आटोपली पाहिजे. हा, 7च्या आत का पूजा? चालेल ना. ओ गॉड, 7च्या आत पूजा? हे तर 7च्या आत घरात पेक्षा पण अवघड आहे. नाही म्हणजे पूजा करायची आणि मग देवाला गोडाचं नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य पण करायचं आहे? साधासा केलास तरी चालेल. जमेल ना? जमेल ना, इनफॅक्ट आवडेल तिला. हो. हो ना अंजली, करशील ना तू? हो 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 हो. नॉनसेन्स, दरवेळी चुकीच्या वेळी कसं काय बोलतो हा? ठरलं तर मग उद्यापासून पूजा अंजली करणार. घे. एक मिनिट, सॉरी. तू अंघोळ केलीस का? ते हो मग नाही ना, हा काही हरकत नाही. तू जा अंघोळ कर, आवरून ये. पुढची कामं पण सांगते मी तुला. पुढची कामं म्हणजे? एक मिनिट, हा दाखवते. हे घे. हे काय आहे? कामांची लिस्ट. अंगण झाडणे, सडा, रांगोळी, एक वेळचं जेवण, साफसफाई. अरे बापरे. आता इथून पुढे घरातली सगळी कामं तू करायचीस. अंजली, काय कुठे हरवलीस? जमेल ना? लिस्ट जमेल. ते मी काय करते सई, मी ना आधी फ्रेश होते. फ्रेश होते आणि मग रीड करेन. ओके. मम्मी आले, मी आले. ओंकार, ओमी, प्रसाद घे ना.
अहो चहा ठेवू तुमच्यासाठी? हो. साई मानला तुम्हाला नाही म्हणजे तुमचं डोकं कधी कुठे कसं चालेल तेच सांगता येत नाही. काय समजते ही सई स्वतःला? आजकाल जरा जास्तच ओव्हर स्मार्ट बनली आहे ना. आणि काय झाडू पोछा लादी भांडी मी करू? ह्या अंजलीशी पंगा घेते ना सई? ठीक आहे, जेव्हा तुझी आई रडत रडत फोन करेल ना तुला, तेव्हा तुला कळेल. हॅलो, बरं झालं वेळेवर फोन केलास. तुलाच फोन करायला निघाले होते आता. मॉम तुला माहितीये सईने काय केलं? माझ्या समोर ओव्हर स्मार्टगिरी करते ती. अगं बाई, ती सई गेली खड्ड्यात, तिचं ठेव जरा बाजूला. आधी मी काय सांगते ते ऐक. तुझे बाबा आणि आत्या निघालेत तिकडे जहागीरदारांकडे यायला. व्हॉट? काय म्हणजे कसं काय? काय म्हणे तुझ्या सासू सासऱ्यांची माफी मागणार आहेत म्हणे. गॉड, मॉम मग आता? थांब थांब थांब, तू नको काळजी करू. फक्त मी सांगते तसं वाग. ओके. कळले का? घाई करू नको. जरा पेशन्स काय म्हणता ना ते ठेव जरा. गॉट इट मॉम. आता तू बघच मी कशी गुड गर्ल असल्यासारखा एकदम मस्त परफॉर्मन्स देते सगळ्यांसमोर. हा, करेक्ट. बाय मॉम. येऊ का? मामा आई आत्या कशी सत्य कसं? पॉप्स, आय मिस्ड यू सो मच. मला असं वाटलं होतं की तुम्हाला परत कधीच नाही भेटणार. पॉप्स, थँक्यू आत्या. तुम्ही आलात माझ्या घरी, खरंच थँक्यू. पॉप्स, तुम्ही आलात म्हणजे तुम्ही मला माफ केलं. पॉप्स, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला ना कुठेतरी माहित होतं की तुम्ही मला माफ करणार. एवढी एक चूक माझी पोटात घ्या. आय स्वेअर मी परत काहीच असं नाही करणार.